स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सांगलीतील चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील आंदोलन आज 32व्या दिवशी पोहोचलंय। प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी मंदूर येथील डाव्या कालव्याच्या पुलावर झोळबीकडे जाणारा मार्ग बेमुदत अडवून बंद केला। आंदोलक आपल्या मूळ गावी परतण्याच्या मागणीवर ठाम असून प्रशासनानं त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। महिला आंदोलकांचा यात सक्रिय सहभाग असून त्यांनी सरकारकडून ठोस निर्णयाची मागणी केली। ना झाला चित्रहांशेने थंडी वाऱ्यात आणि ह्याने आमची दखल घेतलेली नाही। आता महिना लागू न तर वर्ष लागू आता आम्ही सोडणार नाही आणि आमचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आता इतके दिवस इथं बसलो या इथं बसून अजून कोण आलेला नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोण नाही आलेला। आम्ही आता जर वरती जायला निघालो तर आम्हाला जर नाही कुणी घालिवलं तर आम्ही आता एकच विचार करणार आहे का तर आम्ही आता कावलो इथं। आम्हाला तर पोरं बाळ आमची सोडून आलोय, आम्हाला जायला नाही आता 1.5 महिना झाला। उघड्यावर आम्ही जेवण करतो, येऊन बघायचं आणि नाही जर आमचं आता आम्हाला वरती जाऊ दिलं तर आम्ही काही नदीत उडी घेणार नाही, काय नाही। त्यांनी का नाही 10 किलो साखर आणायची आणि हाय इथं च्या करायची, 100 रुपयाचं इशी आणायचं आणि ह्या सगळ्या जनतेला का नाही हिथंच च्या द्यायची, हिथंच च्या द्यायची आणि हिथंच आम्ही सपणार, हिथंच आम्ही सपणार। आमच्या पोरात जाणार नाही, आमच्या पोरात जाऊन आम्ही काय सांगणार? त्यांची सोय केली आम्ही, त्यासने आम्ही काय केलंय आणि त्यांचं आम्ही काय केलंय? आम्ही त्यासनी जमीन नाही घेतलेली, जागा नाही, ती उद्या आम्हाला म्हणणार आहे काय आई बाबांना आमचं करून ठेवलं म्हणून। मग आम्ही मागं कशाला जाणार? आम्ही मागं जाणारच नाही, आम्ही इथं सपणार। मग तरी सरकार का आम्ही काय येणार नाहीत, आमची पोरं येणार नाहीत, मागाय काय नाही, आम्ही सपलो का नाही जनता तर कोण सकटीत नाही त्यांच्यापाशी। मग तेवढाच त्यांच्यापाशी पर्याय, तेवढाच करायचा त्यांनी आणि आम्ही आता मागं की नाही हटणारच नाही, इथंच जाणार, सपणार आहे आम्ही नाही सपणार आम्ही कशाला। आज आंदोलनाचा 32वा दिवस आहे। श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आमच्या आदरणीय नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या आदेशाने आज आंदोलनाचा 32वा दिवस आणि 32 दिवसामध्ये प्रशासनानं शून्य मात्र काही आमची म्हणजे कामाची दखल घेतलेली नाही आणि त्याबाबत यापूर्वी आम्ही आंदोलन करायचं, प्रत्येक 4 दिवसांना आम्हाला रिपोर्ट यायचा, केलेल्या कामाचा आढावा यायचा, पण आज अखेर 32 दिवसात कुठल्या कामाचा आम्हाला आढावा आला नाही। म्हणून आम्ही 2 दिवस रस्ता रोको केला, 1 दिवस यांचा फॉरेस्टचा वरचा जाऊन गेट बंद केला, 1 वेळा आम्ही फॉरेस्टच्या ऑफिसवर गेलो आणि आता आम्ही आर याची लढाई करायची ठरवली आहे। पण आमचे आदरणीय नेते उद्या आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं सूचना देतील, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला जी सूचना कलम आहे ते गेल्या 26 वर्षात आम्हाला कुणीही सांगितलं नाही, पण आताच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये चांदोली अभयारण्याचा प्रकल्प पूर्ण बंद केला आणि कामाचं सगळं ठप्प झालं आणि त्यामुळं 11 ते 14 कलम लागल्याशिवाय मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आणि थांबलं नाही तर आम्हाला कुठल्या टोकाचा संघर्ष करायला लागला तर तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या ज्या पद्धतीने नेत्याचा आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही पुढचं कार्यवाही करणार आहे। माझं मारुती पाटील, श्रमिक मुक्ती दल राष्ट्रीय सचिव। आम्ही गेल्या 32 दिवसापासून श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढा करत आहे, हुतात्मा स्मारकामध्ये मंदूर या ठिकाणी। पण आमच्या मागण्या मोजक्या 6 मागण्या आहेत। एक आमची मागणी महत्त्वाची आहे की 11 ते 14चं कलम लागलं पाहिजे। दुसरी मागणी आहे फॉरेस्टनं 215 हेक्टरला जवळजवळ 15 ते 16 वर्ष प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे। त्याच्यानंतर 318 हेक्टरचा जमिनीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे। लोकांचा घर बांधणी 1,61,400 रुपयाचा विषय आहे। लोकांच्या मूळ गावातील चुकलेले गट नंबर, चुकलेल्या ताली आणि चुकलेले फळझाडं याची सुद्धा मोजणी झाली पाहिजे आणि आम्हाला उदरनिर्वाह भत्ता 400 रुपये महिन्याला देत होते। आता आमचं म्हणणं आहे आम्हाला सरकारी नियमाप्रमाणे 282 रुपये हे याच्या आपल्या मनोऱ्याखाली जे काय मिळतात प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या पद्धतीनं सगळ्यांना लागू केले पाहिजे आणि अगदी भूमीनं असू दे, खातेदार असू दे, त्या पद्धतीनं आम्हाला पैसे मिळाले पाहिजे। 400 रुपयानं आमचं महिन्यात काही भागतच नाही। म्हणून आम्हाला हा जो लढा लढायचा आहे, आम्ही आता 2-4 दिवस आंदोलन करतोय। ते सगळे सचिव, मुख्य सचिव आणि CCF आणि दोन्ही सांगली कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक झाल्याशिवाय 11-14 वर विषय म्हणजे त्याच्यावर मार्ग निघणार नाही आणि 11-14चा जोपर्यंत मार्ग निघत नाही
तोपर्यंत जे खालचे जे विषय मांडले तर ते सुटणारच नाहीत. म्हणून 11-14चं कलम लागू झालं पाहिजे आणि ते कलम लागू होण्यासाठी आम्ही आर-पारची लढाई लढणार आहे. आणि उद्याच या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर भारत पाटणकर या ठिकाणी येत आहेत आणि ते आल्यानंतर पुढील ज्या पद्धतीने दिशा सांगतील त्या पद्धतीने आम्ही मार्ग स्वीकारणार आहे. तरीसुद्धा आम्ही डॉक्टरला उद्या विनंती करणार आहे की आम्हाला आमच्या मूळ गावाकडं जाण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. आम्ही प्रशासनाला कळवणारच, आम्ही चोरून जाणार नाही, पण यांच्या 7 पिढीला जे आम्ही कुठनं गेलो ते कळणार नाही, पण आमच्या मूळ गावाचा आम्ही ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो थांबतो. मध्ये आमचं सरकारनं पुनर्वसन केलं तेव्हा पुनर्वसन करताना आमच्या जमिनी काढून घेताना सरकारला पुनर्वसनचा कायदा लागू होता. आणि आता काय सरकार म्हणतंय की तुम्हा लोकांना पुनर्वसनचा कायदा लागू नाही. मग आमच्या जमिनी घेता वेळी पुनर्वसनचा कायदा होता आणि आमच्या जमिनी आम्हाला देता वेळी पुनर्वसनचा कायदा लागू झालेला नाही. एवढं मला बोलायचं आहे. काय आमची आता मुलं बाळ कमीत कमी तरी 2-3 पिढ्या झाल्या आमच्या संपत आल्या. आता आमच्या नातुंडाची पिढी संपायची वेळ सरकारनं आणली आहे. तर आम्ही आता काय निर्धार केलाय तुम्ही माझं भावबंधच आहे. आमचं मायबापच म्हणायचं आमचा आज भेटलाय आम्हाला असं एक वाटतंय. आम्हाला बोलावं असं वाटतंय पण हृदय भरून येतंय. पण काय करायचं हेच प्रश्न मोठा सरकारनं आम्हाला करून ठेवला आहे. तर आमच्या मुलाबाळांचं उद्ध्वस्त झालं तर पण आता आमच्या नातूपतोंडाचं आम्ही उद्ध्वस्त व्हायला देणार नाही आणि आम्ही ह्या रस्त्यावरनं हलणार नाही असा आम्ही महिलांनी तर पक्का निर्धार घेतलेला आहे. आता आम्ही काय ठरवलंय आमच्या मूळ गावाला जायचं. तर हे बघा ही आमची सारी मुलंच आहेत. माझं आता वय बघा 34 आहे. 34 वर्ष झाली. 64 वर्ष म्हणजे आमची मुलंच आहेत. त्यांना आम्ही का नाही पोत्यात घालणार नाही. आम्ही जेवढ्या महिला आहे तेवढ्या आम्ही वर जाऊन आम्ही काय त्यांचं जंगल तोडणार नाही, त्यांचं काही नुकसान करणार नाही. फक्त आमच्या मूळ गावी जाणार आणि आमचं हक्काचं आहे तिथं बसणार आणि आम्ही तिथं काय आमचं जे आम्ही जसे पहिली कष्ट करत होतो तसं आम्ही करून खाणार. हे जर दखल घेत नाही तर आता आम्ही शेवटचा निर्णय बघा हे घेत आहे. शेवटचा म्हणजे अगदी टोकावत्याने आम्हाला निर्णय आणलाय. आज आम्हाला 35 दिवस का किती झालं इथं. मग एकही माणसानं सरकारी कर्मचाऱ्यांनी एकही इथनं येऊन असं वाकून तरी बघावं ही लोक का रस्त्यावर उतरलेत. बरं आम्ही काय आदिवासी नवं, आम्ही काय वाद करणार नवं, आम्ही काय झगडणार नवं, आम्ही काय कोणाची मोडतोड करणार नवं. आमच्या नुसती पोटाला भूक आहे म्हणून आम्ही मागायला हव्या आणि ते बी आमचं त्यांनी घेतलंय. त्यांचं आम्हाला नको आहे. आम्ही म्हणत नाही की आम्हाला तुमचा बंगला बांधून द्या, गाडी तुमची मोटर कार असेल ती द्या, काय करा हे आम्ही तशी सांगत नाही. फक्त आमच्या पोटाला भूक आहे तेच आमचं घेतलं तेच आम्हाला परत द्या. याच्यासाठी आम्ही झगडायला लागलोय आणि हे झगडणं आम्ही पूर्ण केल्याशिवाय त्या मंडपातनं आम्ही बाहेर जाणार नाही असं आम्ही पक्का निर्धार केलाय. त्या महिला बंधू भगिनी आहेत ह्यानी पक्का आम्ही निर्धार केलाय. बाकी आमच्या लेकरा बाळाला आम्ही आता आजूपर्यंत काय झळ लागाय देणार नाही हे बी त्यांनी ऐकावं. ध्यानात तुम्ही पत्रकारांनी बी त्यांना जाऊन पोचवावं आमचं एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.